काका सुटली ट्रेन काकाची. आता बघा कसा चाट चाट करून उरल बघा. ये ब्रो आपल्याला एक छोटा क्रिकेटर भेटलाय आणि तो आता आझाद मैदानावरती प्रॅक्टिस साठी झालाय. बाबा क्रिकेटची कधीपासून तुला आवड आहे? किती स्टँडला होतास? फर्स्टला होतं तेव्हापासून खेळतो क्रिकेट. मग आता तुला कोणता प्लेअर जास्त आवडतो आणि कोणता प्लेअर लाईफ मध्ये बनायचं आहे तुला? सचिन तेंडुलकर. हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी भरपूर दिवसानंतर आजचा व्लॉग येतोय आणि त्यामागचं कारण त्यामागचं रिझन तुम्हाला सर्वांना माहीत तर आहे. आणि आता टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललोय. आणि इकडे नानी येते का? हा मुंबई आता सांगतोस. आता निघलो. तयारी केली नसती मी. त्यांची झाली ना शॉपिंग, आता माझी एकट्याचीच राहिली. मी पण आले असते ना बरोबर. मला पण साड्या वगैरे बघायचे होते. आणता ना मी व्हिडिओ कॉल करता, तुला आवडेल ती बघ, चॉईस कर. चालेल चला तर गाईज चला आता मी एकटाच चालू आहे मुंबईला. सो आजच्या पूर्ण फ्रेममध्ये मी तुम्हाला एकटाच दिसणार आहे. सो इंटरेस्टिंग होईल का ब्लॉग ते सांगता येत नाही, परंतु ब्लॉग हा पूर्ण बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती किती का ना गॅप परो परंतु ब्लॉग हे येतच राहते. सो चला आता आपल्या ज्युपिटरला घेऊन चाललोय बघा रुंबा. चला लेट्स गो. बाहेरगाव स्टेशनवरती आणि गाडी वगैरे पार्क केले. तर आधी तर जातो तिकीट्स वगैरे काढून घेतो आणि मग निघतो CST. गाईज काढलाय तिकीट, सिंगल तिकीट काढलाय CST आणि मी सिंगलच चाललोय. आता वेट करतोय ट्रेनचा. ट्रेन आली का मग निघतोय. कॅमेरा क्वालिटी कशी आहे? इज्जत आहे ना समाजामध्ये. आपुलकी परिवाराचा विषय ब्रो. चला सिनेमॅटिक मोड आहे म्हणून एवढा क्लिअरली दिसतोय आणि खूप भारी वाटतंय. मी सुद्धा चेक केलं ना आता, कॅमेरा क्वालिटी खूप भारी वाटते. पंखे बघा, पंखे बघून तुम्हाला समजले असेल मी आता कुठे. तर फायनली पोहोचलो CST स्टेशनवरती. आणि आता सीन काय झाला माहिती आहे का? ट्रेन इथे थांबली होती. मला वाटलं कोणतं तरी स्टेशन आलंय. मी मस्त झोपलो एकदम चिल करत. आणि नंतर बाहेर बघतोय तर व्हॅन दिसायला लागले. बोलला आता मोठा सीन झाला असता. तर तिथे काका होते, त्यांना मी विचारलं कोणतं स्टेशन आहे. तर बोलले CSMT. मग तसंच पटकन उतरलो. चला आणि आता जातो शॉपिंगला. मस्त आझाद मैदानावरती जातोय. हा बघा CSMTचा सीन. तिकीट काढला. TC काका भेटलेले भाई, वाचलो. 20 रुपयांसाठी फुकाटातच जिंदगी बरबाद झाली असती. सो नशीब तिकीट काढलेले. इकडे बघा खूप सारे TC आहेत, त्यामुळे येताना तिकीट नक्कीच काढा. कारण जास्त नाही, फक्त 20 ते 40 रुपये असतात मंडळी. आणि 40 रुपयांसाठी तुमचं कितीचं नुकसान होतो? 500 ते 1000 रुपयाचं. सो त्यामुळे तिकीट काढा. काका सुटली ट्रेन काकाची ट्रेन सुटली. इथं एकदम चिल्ड बिस्लरी आहे. मामा मस्त चिल्ड बिस्लरी विकतोय. आता जरा जीवाला बरं वाटेल पाणी पिऊन. काय शॉपिंग करण्याआधी मला खूप जास्त भूक लागलेली. घरातून निघताना फक्त मी दूध पिऊन निघालेलो, त्यामुळे आता घेतला मी राईस. हा गोगल कसा वाटतोय? खूप सारे मला चॉईस आलं. तर गाईज आता मी आलोय आझाद मैदानावरती आणि इथे पोरं मस्त क्रिकेट खेळत आहे. आणि इथला जो मार्केट आहे ना तो संध्याकाळी ओपन होतो. मी आता सुमारे 2 वाजता आलोय, त्यामुळे इथला मार्केट अजून काय भरलं नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर 4-5च्या सुमारस या, तेव्हा तुम्हाला इथला मार्केट मिळेल. आणि आता इकडे बघा प्रत्येक प्लेयर काहीतरी मनाशी स्वप्न बाळगून या ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतोय. सो क्रिकेट हा
माझा देखील फेवरेट खेळ आहे आणि क्रिकेट खेळताना ऊन पाऊस वारा काहीच लागत नाही हे मला सुद्धा माहिती आहे. आणि इकडे बघा कडक उन्हामध्ये दुपारचे 2 वाजलेत आणि या 2च्या एवढ्या उन्हामध्ये क्रिकेट खेळत आहेत. वाव. बघता खूप शॉपिंग झाली. एकटा आल्यानंतर आहे ना 24 करायला बिंदास भेटतं. काय पण आपण एकट्याने जे आपल्याला आवडेल ते आपण खरेदी करू शकतो आणि सोबत कोण असले ना त्यामध्ये किटकिट असते. त्यामुळे पटापट माझी शॉपिंग ही जवळ आहे ना 10 ते 15 मिनिटांत मी एवढी शॉपिंग केली आहे. याच्यामध्ये एक ट्रॅक आहे आणि 2 शॉर्ट्स आहेत आणि एक टी शर्ट आहे. ही बॅग कशी बघा एकदम कडक आहे आणि उठून दिसेल. त्याच्या लुक आहे हो त्याच्या लुक आहे बॅग. अच्छा दिखेगा क्या मेरे ऊपर. चला गाईज फिक्स करतो एक घेतो. गाईज एक लास्टची चप्पल घ्यायची होती आणि ती सुद्धा घेऊन झाली. इकडे बघा किती पिशव्या झाल्या माझ्या हातामध्ये. सो फायनली शॉपिंग झाले आणि इकडे या फॅनमध्ये खाली राहून एवढा भारी वाटतंय ना. छोटा आहे फॅन परंतु जीवाच्या तुकड्यामध्ये आवाज येते. चल ब्रो अरे पैसा घेऊ दे रे. याने पैसे दिले मला. चलो थांबलो सोडा बियाला आणि भावाची मेकिंग डेंजरस आहे एकदम. आवडली मला म्हणून थांबलो. बाय इधर से जा रहा था मैं तेरी मेकिंग मुझे अच्छी लगी. एक्टिंग एक्शन बहुत बढ़िया है. बघा चिल बर्फ. गर्मीमध्ये ना माणूस पाण्याकडे धावतं. जेवण वगैरे काही दिसतच नाही माणसाला. खूप गरम आहे यावर्षी. आता बघा कसा चाट करून बघा. ये ब्रो पुरा खल्लास काम आहे. फायनली तुमच्या भावाची शॉपिंग करून झाली आणि आता कुठेच थांबायचं नाही. डायरेक्ट जायचं घरी. 3 वाजले. 5 वाजता मला घरी पोहोचायचंय. का पोहोचायचंय तर क्रिकेट खेळायचंय त्यामुळे मी एवढी घाई करतोय. आणि चला आता लेट्स गो. कुठे थांबायचं नाही थेट घरी जाऊया. लेट्स गो. कसं जरा फ्रेश वाटतंय मला. आता आहे ना रील्स काढायचा मूड झालाय परंतु सोबतीला कोण नाही. फोन कोण पकडेल हा प्रश्न पडलाय. नको रील्स आता जातोय घरीच बघूया काय काढायचं ते. इथला मार्केट भरलाय आझाद मैदानावरचा. 3 वाजता भरतो. आय थिंक 3 वाजलेत. मला तर वाटतं 2:30 वाजता भरत असेल मग. कारण 2 वाजता आपण आतमध्ये होतो. 2:30 वाजता भरत असेल. तो 2:30चा टायमिंगला तुम्ही येऊ शकता. आरामात शॉपिंग करू शकता आझाद मैदानावरती आणि रिजनेबल प्राईस आहे. तर त्यामुळे इथे शॉपिंग करायला काय वाटत नाही. आता आपल्याला एक छोटा क्रिकेटर भेटलाय आणि तो आता आझाद मैदानावरती प्रॅक्टिससाठी झालाय. बाबा क्रिकेटची कधीपासून तुला आवड आहे. किती स्टँडला होतास. फर्स्टला होतं तेव्हापासून खेळतो क्रिकेट. मग आता तुला कोणता प्लेअर जास्त आवडतो आणि कोणता प्लेअर लाईफमध्ये बनायचं आहे तुला. सचिन तेंडुलकर. अरे वा. सचिन तेंडुलकरचा जर्सी नंबर किती आहे. 10. आणि सचिन तेंडुलकरची सर्वात मोठी पहाडी कोणती आहे म्हणजे जी तुला आवडली आतापर्यंत आणि त्याबद्दल तू सचिन तेंडुलकरचा फॅन झालास. मी बारीत होतो ना. मी एक पण बघितली नाही. ओके आता कुठे राहतो तू. आसनगाव. ओके भावा बेस्ट ऑफ लक. लाईफमध्ये खूप पुढे जा. क्रिकेटर पण. थँक्यू. तुमच्या भावाने वजन चेक केला तर 55 झालाय भाई. 50 होता. जिम चालू केलं. अरे वा. आता किती मावशी 55 ना. काय 4:30 वाजलेत आणि आता मी पोहोचलोय खारघर स्टेशनवरती आणि चला आता जातोय आपल्या लालपरी जवळ. लालपरीला घेतो आणि मग निघतो घरी. तर गाईस आलो फायनली मी घरी आणि आधी तर मस्त फ्रेश वगैरे होतो आणि बघा एवढा सारा सामान आणलाय मी. सो चला आधी फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला. गाईस मस्त फ्रेश झालोय आणि विजय मडवी आणि पवन मडवी आलाय. त्यांना दोघांना मी काट्यांची चप्पल दाखवते माझी. कशी आहे बाबा क्वालिटी आहे का. अरे एक उपटले बघ. हे बघ मी बघ चेक नाही केला. अरे ना मस्त. कितीचे असेल 300-400. झालं तर पवन पैसे आणले मग सस्ती असेल. अरे भाई 1200 डालली या चपली तुला भेटणार ना मार्केट मध्ये. कुठं पण चेक कर. 1200 मग क्वालिटी बघ. आता ही मार्केटिंग आपली घेईल. जाऊ दे. तर चला गाईज आम्ही आता निघतो खेळायला. जायचं का. चला. बॅटिंग यार सुंदर. 3 चेंडू 30 चौकार.
गाईज गुलाल भलेही गेला पण त्याच ताटात या पोरांनी केलेली मेहनत आणि त्याचा तंडा आता पियाला भेटणार ए या वाडीक पोरांना जवरा पिवल जवरा पाच ए विजा विजा त्यांच्या रंग वाटल डायरेक्ट हे लय मेहनत करतात देस ना विजा वाटल त्यांना नंतर पिऊ ना आपण धन्यवाद प्या तुम्हाला दौरी पियाची दौरी फायनली खेळून झालंय आणि खूप मजा आली खूप एन्जॉय केला आणि नेहमीचा एन्जॉय असाच असतो आमचा बॉक्सला गेलताना सो आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना मंडळी तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती असेच रेग्युलर ब्लॉग तर येणार नाही परंतु आता 2 दिवसानंतर जायचं प्लॅन आहे फिरायला बघूया डेट अजून फिक्स नाही आहे सो आपली शॉपिंग तर पूर्ण झाली आहे तर चला तेव्हा देखील ते ब्लॉग येतील ते तुम्ही बघायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन करा कारण जेणेकरून कधी पण माझ्या चॅनलवरती ब्लॉग येईल तो आधी तुम्हाला बघायला भेटेल सो आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय 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 पप्पी दे